नमस्कार, आपण पाहत आहात SB9 मराठी. पाहुयात आजच्या विशेष घडामोडी. नमस्कार. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालय, रामानंदनगर, बुर्ली या विद्यालयातील ओजस्वी हर्षल भंडारे या विद्यार्थिनीचा दक्षिण विभागामध्ये RTS प्रज्ञाशोध परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. आज आपण त्यांच्यासोबत थोडीशी मुलाखत घेतो आहे. नमस्ते. नमस्कार, माझं नाव ओजस्वी हर्षल भंडारे. मी सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालय रामानंदनगर या शाळेची विद्यार्थिनी. मी 1 फेब्रुवारी 2026 रोजी RTS म्हणजेच रयत प्रज्ञाशोध परीक्षा ही एक्झाम दिली होती आणि ती एक्झाम टोटल 200 मार्कांची होती. त्याच्यामध्ये मी 172 गुण मिळवून संपूर्ण दक्षिण विभागामध्ये प्रथम क्रमांक पटकवला. त्यानंतर त्याचा निकाल 15 मार्च 2026 रोजी लागला. रयत शिक्षण संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या RTS म्हणजेच रयत प्रज्ञाशोध परीक्षा या परीक्षेत माझी मुलाखतीसाठी निवड झाली आणि माझी मुलाखत 6 एप्रिल 2026 रोजी सातारा येथे जिजामाता अध्यापिका विद्यालय सातारा येथे पार पडली. मुलाखत एकूण 20 गुणांची होती. त्याच्यामध्ये रयत शिक्षण संस्थेला 5 गुण, तसेच इंग्लिश कम्युनिकेशन स्किलला 5 गुण, महाराष्ट्राचा भूगोल जसे की हवामान, पर्जन्य इत्यादी यांना 5 गुण आणि आपला छंद, आवड याच्याविषयी 5 गुण होते. त्याच्यामध्ये मला रयत शिक्षण संस्थेला 5 गुण मिळाले, इंग्लिश कम्युनिकेशन स्किललासुद्धा 5 गुण मिळाले, परत महाराष्ट्राचा भूगोल या विषयाला 4 गुण मिळाले आणि माझा छंद याचा जो अहवाल होता त्याला 5 गुण मिळाले. असे एकूण 20 गुणांच्या मुलाखतीत मला 19 गुण मिळाले आणि त्यानंतर अंतिम निकाल जो होता तो लगेच 1 आठवड्यानंतर म्हणजेच 13 एप्रिल 2026 रोजी लागला आणि तेव्हा मी पूर्ण माझा 5 विभागांमध्ये म्हणजे मध्य विभाग, दक्षिण विभाग, उत्तर विभाग, पश्चिम विभाग आणि रायगड विभाग या विभागांमध्ये माझा 7वा नंबर आला आणि मी खूप प्रयत्न करून इथंपर्यंत पोचले. एकंदरीत पाहायला गेलं तर हा खडतर प्रवास होता. या सर्व प्रवासामध्ये तुमच्या शालेय असेल किंवा विभागीय असेल, ह्या माध्यमातून तुम्हाला सगळ्यात जास्त योगदान या यशाच्या पाठीमागं कोणाचं लाभलं? तसं बघायला गेलं तर आमच्या शाळेतल्या सर्व शिक्षकांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. तसेच माझे आई वडील आणि माझे सगळ्या शाळेतले शिक्षक किंवा मुख्याध्यापिका, टीचर या सगळ्यांचे योगदान लाभलं. पण जर म्हणायला गेलं सगळ्यात जास्त योगदान कुणाचं लाभलं तर ते RTS विभाग प्रमुख लोणकर सर यांचं. कारण परीक्षेला फक्त 1.5 आठवडा राहिलेला आणि त्यांनी मला साताऱ्याचं जे सनस प्रकाशन होतं मग त्याचा त्यांनी मला RTSचा प्रश्नसंच उपलब्ध करून दिलेला होता आणि त्याच्यामध्ये टोटल 20 प्रश्नपत्रिकांचा समावेश होता. त्या प्रश्नपत्रिका मी 3 दिवसामध्ये सोडवून काढलेल्या होत्या आणि तसेच शाळेतील सगळ्या शिक्षकांचं मला खूप जास्त योगदान लाभलं आणि आमच्या ज्या प्रिन्सिपल मॅडम होत्या त्या मला सारख्या मोटिवेट करायच्या की हां तू होणार, तू मागं हटू नकोस, प्रयत्न करत राहा. तसेच आमच्या शाळेतले सगळे शिक्षक मला म्हणायचे की तू 100% होणार, फक्त अभ्यास सुरू कर, आम्ही आहेच तुझ्या मागं. एकंदरीत पाहायला गेलं तर इतक्या खडतर प्रवासातून अशा पद्धतीचं यश संपादन आपण केलं. इथून पुढच्या काळामध्ये आपली जी काही भूमिका असेल किंवा इथून पुढच्या काळामध्ये आपलं जे काही स्वप्न असेल त्याचा थोडक्यात अहवाल मला सांग. आता माझं स्वप्न आहे की पहिलं स्वप्न आहे की एक चांगलं नागरिक बनायचं आणि आपल्या देशासाठी काहीतरी करायचं आणि मला IAS ऑफिसर व्हायचं आहे आणि माझं प्रेरणास्थान सृष्टी देशमुख आहे, तीसुद्धा एक IAS आहे आणि मला ह्याची गोडी कशी लागली तर मला वाचनाची सुद्धा आवड आहे आणि मग वाचनातूनच माणसाला खूप काही कौशल्य मिळतात. मग वाचनातून आपण पुढे जातो आणि मला दुसरीमध्ये मी IASच्या मुलाखत बघितलेली
आणि तेव्हापासूनच मला प्रेरणा मिळाली आणि म्हणून माझं ड्रीम आहे की IAS ऑफिसर व्हायचं. एकंदरीत पाहायला गेले तरी 84 विद्यालयांचा सहभाग या परीक्षेमध्ये होता. ह्या सर्व विद्यार्थिनींना किंवा आपल्याबरोबर त्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थिनींना एखादा संदेश काय द्याला? मी त्यांना एकच संदेश देईन की तुम्ही जेव्हा अभ्यास करता तेव्हा तुम्ही अभ्यासाबरोबर कधी चिटिंग करू नका. कारण जेव्हा तुम्ही अभ्यासाबरोबर चिटिंग कराल तेव्हा अभ्यास तुम्हाला 100% मागं पाडेल. आणि त्यामुळे आपल्या अभ्यासामध्ये कायम सातत्य पाहिजे की आपण बाबा 2 दिवस अभ्यास केला आहे, तिसऱ्या दिवशी कंटाळा आला आहे म्हणून राहू दे असं चालून करत नाही. की आपल्याला रोज त्याच सातत्याने त्याच प्रयत्नाने आपल्याला त्याच जिद्दीने अभ्यास करायला लागतो, मग आपल्याला यश मिळतं. सो लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालय रामानंद नगर बुर्ली या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आज आपल्यासोबत मुलाखत देत आहेत. मॅडम नमस्ते. नमस्ते. एकंदरीत पाहायला गेलं तर या विद्यालयामध्ये प्रज्ञाशोध परीक्षेचा कशा पद्धतीने विद्यालयामध्ये विद्यार्थिनींचा सहभाग होतो आहे आणि ही परीक्षा वर्षातून कधी असते, कशा पद्धतीने असते आणि आत्ता ज्या विद्यार्थिनींना आपलं अतिशय खडतर प्रवासातून इतकी मोठी उंची गाठली, तर तुमच्याकडून व तुमच्या विद्यालयाकडून कशा पद्धतीने या विद्यार्थिनीला भविष्यामध्ये सपोर्ट करण्यात येणार आहे या संदर्भात तुमची थोडक्यात माहिती द्या आणि परीक्षेसंदर्भामध्ये माहिती सांगा. नमस्ते. RTS ही परीक्षा, रयत प्रज्ञाशोध ही परीक्षा 7वीला घेतली जाते. दक्षिण विभागामध्येच ही रयत शिक्षण संस्थेमध्येच ही परीक्षा असते आणि या परीक्षेमध्ये पूर्ण वर्ग असा बसवलेला जातो, पण ठराविक विद्यार्थी त्यामध्ये सिलेक्ट होत असतात. दक्षिण विभागामध्ये पाहायला गेलं तर एकूण 84 शाखा आहेत. त्या 84 शाखेमध्ये आमच्या विद्यालयामधली सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालयाची ही विद्यार्थिनी प्रथम आलेली आहे. तरी मला तिचा खूप अभिमान वाटतो.